श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 14वा. पार्वतीचा भिन्न वेश व श्रीयाळ चांगुनेची सत्वपरीक्षा. श्री गणेशाय नमः. हे भस्मासुरहरणा बाललोचना, तुला नमस्कार असो. तू भार्गवाला वर देणारा, भवभयाचे निरसन करणारा, सर्व भेदांच्या पलीकडचा व भूतांचा अधिपती आहेस. हे पार्वतीपते, तू भक्तांचा उद्धार करता, भाविकाचं रक्षण करता व भूतांचा पालन करता आहेस. हे त्र्यंबका, तू त्रिविध तापांचे व त्रिविध दोषांचे हरण करणारा, त्रिगुणांच्या पलीकडचा, त्रिभुवनाचा जनक आहेस. गजानन आणि षडानन यांच्या बाललीला आता आपण कथारूपाने पाहूया. सूत म्हणाले, गजानन व षडानन लहान असताना पार्वती त्यांना प्रेमाने खेळवीत असे. एकदा गजानन पार्वतीच्या मांडीवर बसून आपल्या छोट्याशा सोंडेने दूध ओढून घेत होता. मग त्याने आपली सोंड मोठ्या प्रेमाने आईच्या पाठीवरून फिरवली व षडाननाकडे पाहत तो म्हणाला, हे देव दुर्लभ दूध माझ्या सोंडेने तुला पाजू का? हे ऐकून षडानन रागावून म्हणाला, तुझे उष्टे मी कशाला घेऊ? षडानन वैतागून म्हणाला, आई, तुझे इतर देवपुत्र किती सुंदर आणि देखणे आहेत. हा असा कसा विचित्र ग? लांब नाकाचा, फताड्या कानाचा. ते ऐकून शंकर पार्वती मनमुराद हसले. षडाननाने पार्वतीला आपल्या दुग्धपान करण्यास सांगितले. पार्वती त्याला दुग्धपान करत असताना त्याची अन्य 5 तोंडे भूक भूक म्हणून रडू लागली. तेव्हा गजानन पोट धरून हसू लागला व म्हणाला, आई, तू याच्या 5 मुखांना एकाच वेळी कसे काय दूध पाजणार? ते ऐकून शंकर हसले. त्यावर अपर्णा म्हणाली, तो आपल्या पित्यावर गेला आहे. त्यांना 5 मुखे आहेत. याला त्यांच्यापेक्षा 1 मुख जास्त आहे, एवढेच. पार्वतीच्या युक्तिवादाचे शंकराला मोठे कौतुक वाटून त्याने दोन्ही मुलांकडे प्रेमाने पाहिले. गजानन व षडानन यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. ते एकत्र खेळायचे, गप्पा मारायचे, एकमेकांवर कुरघोडी करायचे, तर कधी तावातावाने भांडायचे देखील. मग त्यांची समजूत काढण्यात शंकर पार्वतीला मोठी मजा यायची. एके दिवशी शंकर सिंहासनावर बसला होता. तेव्हा पार्वतीने त्याच्या मुखाकडे पाहून म्हटले, तुमच्या जटांमध्ये एका स्त्रीची आकृती दिसत आहे. त्यावर शंकर म्हणाले, स्त्रीची आकृती? माझ्या जटांमध्ये? शक्यच नाही. माझ्या जटांमध्ये मी जल धारण केले आहे. पार्वतीने शंकराला नाना प्रकारे प्रश्न विचारून निरुत्तर करण्याचा प्रयत्न केला, पण आपल्या जटा मुकाटातील गंगा मूर्तिमंत स्त्रीरूप धारण करून आहे हे शंकर मान्य करीत नव्हते. पार्वतीच्या प्रत्येक प्रश्नाला ते चोख उत्तर देत होते. त्यावर पार्वती आपल्या पतीकडे कौतुकाने पाहत म्हणाली, तुमची लीला अनकलनीय आहे. एकाचे अनेक करून दाखविणे तुम्हाला सहज जमते. तुमच्या पुढे सगळ्यांचीच मती कुंठित होत, म्हणून मुकाट्याने तुमचे पाय धरावे हेच उत्तम. त्यानंतर शिव पार्वती सारीपाट खेळू लागले. काही वेळाने तेथे नारदांचे आगमन झाले. शिव पार्वतीला वंदन करून ते खेळ पाहत उभे राहिले. नारद म्हणाले, नुसते खेळून काय उपयोग? काहीतरी पण लावाल तर खेळाला रंगत येईल. नारदांचे म्हणणे मान्य करून दोघेही पण लावून खेळू लागले. खेळात सातत्याने भवानीशी सरशी होऊ लागल्याने तिने शंकरांची सर्व आयुधे व सर्व भूषणे हिरावून घेतली. शेवटी एक कौपिनी उरला होता, पण डाव जिंकून तिने तोही मागून घेतला. नंदीलाही जिंकून घेतले. अशा प्रकारे शंकर सर्वस्व हरून बसले. दिगंबर झाला. त्यावर नारद शंकर म्हणाले, देवा, हे काय? एका स्त्रीने तुम्हाला हरवले. तुझा महिमा बुडाला. आता तू स्वतः मायाच्या अधीन झाला आहे. ही गोष्ट आपल्या भक्तांना कशी सांगणार आहेस? नारदांचे बोल शंकराची जिव्हारी लागून तो रुसून घोर अरण्यात निघून गेला. शंकर निघून गेल्यावर पार्वतीला कर्मेनासे झाले. तिने आपल्या सख्यांसह त्याचा सर्वत्र शोध घेतला, पण ते तिला सापडलेच नाही. जो साधनांना आणि वेदशास्त्रांना अगम्य आहे त्या शंकराला हाका मारी जगदंबा पार्वती घोर अरण्यात हिटली. शेवटी थकून भागून सर्व अभिमान टाकून ती जागच्या जागी शंकराला शरण गेली आणि काम झाले. पार्वतीला शंकराचे दर्शन झाले. तो हिमालयात एका गुप्तस्थानी समाधीत निमग्न होता. पार्वतीने भिल्लिनीचे रूप घेतले. ती मोरपिसांची वस्त्र नेसली. भिल्लिनीच्या रूपात पार्वती खूपच सुंदर व आकर्षक दिसत होती. मंद मंद पावले टाकत ती शिवाजवळ गेली. अनंत शक्तींची स्वामिनी त्रिभुवन सुंदरी पार्वती शिवासमोर नृत्य व गायन करू लागली. ते नृत्य पाहून अष्टनायिका मोहित झाल्या. तिने आपल्या पदलीलेत त्याने साऱ्या विश्वाला मोहीन घातली. शंकराने डोळे उघडून पाहिले. नृत्य गायन करणाऱ्या त्या भिल्लिनीची अनुपम सुंदरे पाहून तो अक्षरशः मोहित झाले. आपले तप, ध्यान, साधना विसरून ते म्हणाले, हे लावण्यवती, तू माझे मनोविश्व व्यापून टाकले असून माझ्या मनात तुझ्या सहवासाची उत्कंठा लागून राहिली आहे. मी तुझ्या अधीन झालो आहे. तू माझा स्वीकार कर. त्यावर भिल्लीन म्हणाली, तुमची पत्नी पार्वती?
तिच्या सौंदर्याला उपमा नाही. तिचे तुमच्यावर किती प्रेम आहे हे साऱ्या जगाला ठाऊक आहे. मी परस्त्री असूनही तुम्ही माझा मोह धरला. तुमचे मन तुमच्या स्वाधीन नाही. तुम्ही कसले तपस्वी? त्यावर शंकर म्हणाले, मी पार्वतीचे तोंडही पाहू इच्छित नाही. मी तिची स्वप्नातही आठवण काढत नाही. भिल्लीन म्हणाली, माझा पती अतिशय कोपिष्ट आहे. त्याला जर एवढे जरी कळले की तुम्ही माझ्याशी बोलले तर तो संतापाच्या भरात त्रिभुवन जाळून टाकेल. शंकर म्हणाला, पार्वती किती कोपिष्ट आहे हे तुला माहीत आहे काय? गेल्या जन्मी संतापाच्या भरात तिने यज्ञकुंडात उडी टाकली होती. ज्या जन्मीही तिचे गुण तसेच आहेत. त्यावर भिल्लीन म्हणाली, पुरे झाली तिची निंदा. तुम्ही काय कमी कपटी आहात? तुम्ही गंगेला जटांमध्ये लपवून तिला उच्चपद दिले. तुमची ही लबाडे लक्षात येऊनही भवानी बिचारी गप्प बसली, तरीही तुम्ही तिचा त्याग केला. आता तुम्ही तपश्चर्येच्या निमित्ताने वनात आला आहात आणि माझ्यासारख्या परिस्थितीच्या गळ्यात पडू पाहत आहात. हे तर तुमचे उघड कपट आहे. शंकर म्हणाले, नको ग अशी कठोर बोलूस. तुला पार्वतीचा उद्योग माहीत नाही म्हणून तू तिची बाजू घेत आहे. आता ती जरी येथे आली आणि मला लाख विनवण्या केला तरी मी कैलासास परत जाणार नाही. मी तिच्याशी बोलणारही नाही. तू नेशील तिकडे ने. भिल्लीन म्हणाली, भवानीने तुम्हाला 2दा वरले तरी तुम्ही तिला दोष देतात. तिच्या पदरी एवढी उपेक्षा आली तर माझा काय पाड? बोलणे संपवून नृत्य गायन करीत ती भराभर दूर जाऊ लागली. शंकर तिच्या मागे धावला तेव्हा ती शंकरास म्हणाली, ठीक आहे, तुम्ही माझ्या घरी या, मग मी तुमची कामिनी होईन. ते मान्य करून शंकर तिच्या मागोमाग निघाले. त्याला कैलासावर नेऊन तिने त्याची षोडशोपचारी पूजा केली. त्यांना वंदन करून त्यांच्या कंडात वरमाला घालून अंबा मूळ स्वरूपात प्रकट झाली. त्यांचे भांडण मिटले. अंबेने शंकराचे सर्व वैभव विनिमृतपणे परत दिले. भवानी, तू धन्य आहेस. तू मला परत आणले यातच तुझे प्रेम दिसून येते. नवऱ्याची समजूत कशी काढावी हे स्त्रियांनी तुझ्याकडून शिकावे असे म्हणत शंकराने पार्वतीचे कौतुक केले. पुढील कथा, श्रीयाळ आणि चांगूनची सत्वपरीक्षा. सूत म्हणाले, एके दिवशी ब्रह्मर्षी नारद शंकरांच्या भेटीस गेले. नारद म्हणाले, विश्वनाथा, कांतीनगरात राहणाऱ्या श्रीयाळ नावाच्या तुझ्या भक्ताची गोष्ट वेगळी आहे. तो विचारशील, उदार, सुशील, सात्विक असून 10 वर्षांपासून अन्नछत्र घालीत आहे. अतिथींना इच्छा भोजन देऊन तो त्यांचा सन्मान करत आहे. ते ऐकून शंकराला श्रीयाळाबद्दल वाटले. त्याने श्रीयाळाची परीक्षा पाहण्याचे ठरविले. शंकरांनी अतिशय घाणेरडे आणि उंगाळवाने रूप घेतले व तो श्रीयाळाच्या घरी दारी आला. श्रीयाळ व त्याची पत्नी चांगुना यांनी अतिथीला सद्भाव्य वंदन करून त्यांची आसनावर बसून पूजा केली व हात जोडून नम्रतेने त्यांची इच्छा विचारली. तेव्हा अतिथीने सांगितले, मला नरमास खाण्याची इच्छा आहे, पण एखादा चोर किंवा विकत घातलेल्या मनुष्याचे यांचे नरमास मला अजिबात चालणार नाही. तेव्हा श्रींगाळ व चांगुनीने त्यांना स्वतःचे नरमास देण्याची तयारी दाखवली. अतिथीने विचारले, तुम्हाला मारले तर अन्नछत्र कोण चालवेल? त्यावर त्यांनी अतिथीला आम्ही काय करावे असे विचारले. तेव्हा अतिथीने मला तुमच्या 5 वर्षाच्या मुलाचे मांस खाण्यासाठी द्या असे सांगितले. मोह ममता दूर सारून श्रीयाळ व चांगुना या गोष्टीस तयार झाली व त्यांनी अतिथीस चिलयास घेऊन जाण्याची विनंती केली. त्यावर अतिथी रागावून म्हणाला, मला तुम्ही त्यांचे मांस स्वतः शिजून घालून घाला, पण हे करताना तुमच्यापैकी कोणी पितृवियोगाने व्यतीत होऊन रडेल तर मी तुमचे सर्व तत्वच घेऊन जाईल. चांगुनेने ते मान्य केले व चिलयास बोलावून सर्व प्रकार सांगितला. तेव्हा तो म्हणाला, सत्कार्यासाठी देह उपयोगी पडणे यासारखे भाग्य नाही. माझ्या मांसांच्या भोजनाने जर अतिथी तृप्त झाला तर शंकराला परम संतोष वाटेल. ते ऐकून चांगुनेला त्याचे कौतुक वाटून तिने चिलयाला हृदयाशी धरले. तिने सर्व मोहमाया दूर सारून मन कठोर करून चिलयाला शिरच्छेद केला आणि त्याचे मस्तक एका बाजूला ठेवले व त्याच्या देहाचे मांस शिजवून अतिथीला भोजनात बसण्याची विनंती केली. आता मुलगा राहिला नाही तरी त्याचे मुखदर्शन तरी होईल या विचाराने तिने त्याच्या मस्तक एका बाजूला ठेवले होते. अतिथीच्या रूपातील शंकराने ही गोष्ट आधीच जाणल्याने तो रागाने निघून जाण्यासाठी उठला. ते पाहून श्रीयाळ आणि चांगुना यांनी त्यांचे पाय धरले. तेव्हा अतिथी म्हणाला, तुम्ही मुलाचे मस्तक बाजूला काढून का ठेवले? ते शिजून का वाढले नाही? तेव्हा चांगुना मुलाचे मस्तक बाहेर घेऊन आली. अतिथी म्हणाली, ते मस्तक उखळात घालून माझ्या देखत काढ, रडशील तर याद राख. चांगुनेने तेही मान्य केले. शंकरांनी तिची अधिक परीक्षा घेण्याचे ठरवून तिला ते मस्तक काढत असताना एखादे मंगल व आनंददायक गाणे म्हणण्यास सांगितले व तिच्या मुखावर जराही खंत दिसता कामा नये असे बजावले. सेवाव्रताचा वसा घेतलेल्या चांगुनेने तेही मान्य केले. पुत्राचे मस्तक काढताना चिलयाचे गुणवर्णन करणारी गाणी ती गात होती. मस्तक काढून झाल्यावर तिने ते शिजवले व ताट मांडून अतिथीस भोजनास बसवण्याची विनंती केली.
त्यावर अतिथीने श्रीयाळास पंक्तीत बसण्यास सांगितले. आपल्याच पुत्राचे मांस आपण खायचे या विचाराने श्रीयाळाचे सर्वांग शहारले. चांगुनेने त्याची मनोवस्था जाणून त्याला मृदू शब्दांनी समजवले आणि त्याचे ताट वाढून आले. मग अतिथीने चांगुने सहभोजनास बसण्यास सांगितले. ती जेवायला बसली. इतक्यात अतिथी अचानक उठला व म्हणू लागला, निपुत्रिकांच्या घरचे अन्न मी घेणार नाही. ते ऐकता श्रीयाळ व चांगुना यांचा कंठ दाटून आला. स्वामी, एक पुत्र होता, तोही तुम्हाला अर्पण केला. आता निपुत्रिक म्हणून तुम्ही अन्न नको म्हणता, याला काय म्हणावं? तुम्ही किती अंत पाहणार आहात? ती गहिवरून रडू लागली व म्हणाली, महादेवा, माझे सत्व बुडाले. माझ्या बाळाचे बलिदान व्यर्थ ठरले. आमचा निर्वंश झाला. तिचा आक्रोश पाहून कठोर अतिथीच्या डोळ्यातूनही अश्रुधारा वाहू लागल्या. ही बातमी वाऱ्यासारखी सर्व नगरात पसरली. नगरजन चिलयाची आठवण काढून शोक करू लागले. देवांनी आकाशात दाटी केली. प्रसन्न झालेला कैलासनाथ चांगुनेला काय वरदान देतो याची त्यांना उत्कंठ लागलेली होती. अतिथी म्हणाला, चांगुने, तुझ्या सेवेने मी प्रसन्न झालो असून तुला जे हवे असेल ते वरदान मागून घे. चांगुना म्हणाली, लोक मला निपुत्रिक म्हणून हिणवतील, तेव्हा हा कलंक कृपया धुवून काढा. अतिथी म्हणाले, तू चिलयाला हाक मारून बोलाव, तो धावत येईल. तेव्हा अतिथीच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवून चांगुनेने चिलयाला मोठ्या हाक मारली. तर काय आश्चर्य, चिलया धावत धाव करत आला. त्या क्षणी अतिथीचे रूप टाकून श्री महादेव तेथे साक्षात प्रकट झाले. श्रीयाळ व चांगुना यांनी आपल्या आराध्य महादेवाच्या चरणावर लोळण घातली. महादेवाने चिलयाला मांडीवर बसवून त्याच्या मस्तकावर वरदहस्त फिरवला. त्या मंगल प्रसंगी देवांनी पुष्पवृष्टी केली. शिवकृपेने श्रीयाळ व चांगुना यांना दिव्य स्वरूप प्राप्त झाले. त्यांनी चिलयाला क्रांतीनगरच्या राजसिंहासनावर बसून राज्यकारभाराची सर्व सूत्रे सचिवाच्या हाती दिली. शंकराने त्या दोघांना विमानाने शिवलोकी नेले. श्रीयाळ व चांगुना यांच्या पुण्याईने कांतीनगरात सौख्य नांदू लागले. तेथे सर्वांचे कल्याण झाले. पुढील कथा अवतरणिका. शिवलीलामृताच्या पहिल्या अध्यायात मंगलचरणात शिवस्तुती केलेली आहे. कलावतीने आपला पती दाशार्ह राजाचा उद्धार कसा केला तो कथागात आहे. दुसऱ्या अध्यायात शिवरित्राचे निरूपण आणि पापकर्मांच्या फलांचे विस्तृत विवेचन आहे. तिसऱ्या अध्यायात गौतम ऋषींनी मार्गदर्शन करून कल्माशपाद राजाचा उद्धार केल्याची कथा आहे. चौथ्या अध्यायात महाकालेश्वराची पूजा करून गोपबाळाचे कल्याण झाले त्याची आख्याने आहे. पाचव्या अध्यायात उमा ब्राह्मणीने जंगलात सापडलेल्या राजपुत्राचे पालन पोषण केले आणि प्रदोष व्रत व शिवकृपेने त्याला राज्यपद कसे लावले याची कथा आहे. सहाव्या अध्यायात सामंतिनीचे पुण्यकारक आख्यान आहे. सातव्या आणि आठव्या अध्यायात भुद्रायू राजाची कथा आहे. नवव्या अध्यायात ब्रह्मराक्षस झालेले दुर्जय राजाचा वामदेवाच्या अंगस्पर्शाने उद्धार झाल्याची कथा आहे. दहाव्यात शारदेची तर 11व्यात महानंदा आणि भद्रसेन यांची कथा आहे. त्यात रुद्र महिमा विशद केला आहे. 12व्यात विदुर आणि बहुला यांच्या उद्धाराची आणि भस्मासुराची कथा आहे. 13व्यात शिवगौरीच्या लग्नाची आणि 14व्यात शिवपार्वती विनोद व गौरी भिलीन झाली याची कथा आहे. त्या श्रीयाळ राजाचे अद्भुत चरित्र सांगितले आहे. शिवलीलामृताचे हे 14 अध्याय म्हणजे 14 भुवने व 14 विद्यांचे सार आहे. या ग्रंथांचे श्रवण, पठण व लेखन केल्याने, याचे प्रेमाने संरक्षण केल्याने, यास अनुमोदन दिल्याने व याचा निध्यास घेतल्याने सर्वांना समान फळ मिळेल. शंकर त्यांच्यावर कृपाछत्र छाया धरी. त्यांना आयुष्य, आरोग्य, सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होईल. त्यांच्या आदिव्याही नष्ट होतील. विंध्याला पुत्र संतान होईल. पुष्कळ काळ दुरावलेले पिता व बंधू यांच्या भेटीगाठी होतील. घरात भरपूर संपत्ती येईल. ऋणमोचन होईल. दक्षिणाभिमुख होऊन या ग्रंथांचे वाचन केल्याने शत्रूंचा नाश होऊन वैनी निष्प्रभ होईल. या ग्रंथांची भावभक्तीने 100 पारायणे केल्यास शिवभक्त पुत्र होईल. ज्यांच्या घरी हा ग्रंथ असेल तिथे भूत पिशाच बाधा होणार नाही. 3 महिने या ग्रंथाचे नित्य वाचन केल्यास सर्व संकटांचे निरसन होईल. या ग्रंथांची पूजा सोमवारी करावी. शंकराला आपले गाऱ्हाणे सांगून अध्याय वाचनास प्रारंभ करावा. प्रदोषकाळ व शिवरात्री शुचिपूर्ण होऊन शयन करावे. शंकर स्वप्नात येऊन स्वतः मार्गदर्शन करतील. येणाऱ्या सर्व संकटांचे निवारण करतील. शिवमंत्र, रुद्राक्ष धारण, रुद्राध्याय, प्रदोष, शिवरात्री, भस्मधारण, शिवकीर्तन या सर्व मार्गांनी नेहमी भक्ती करावी. हा ग्रंथ जो भक्तीने श्रवण पठण करेल त्यावर शिवशंभूची कृपादृष्टी राहील. इति श्री शिवलीलामृत समाप्त. श्री सांब सदाशिवा पर्णमस्तु. फलश्रुती. या अध्यायाच्या पठणाने घरात शांती नांदेल. गृहाश्रम सफल होईल. अतिथी प्रसन्न होतील. असा या शिवमहापुराण शिवलीलामृत कथेचा ध्यास आहे. तर श्रोते हो, हा होता आपला आजचा अध्याय क्रमांक 14वा. भेटून पुढील अध्यायामध्ये अध्याय क्रमांक 15वा शंकराचार्य आख्यान, कवीचे निवेदन
आणि ग्रंथांची फलश्रुती यामध्ये. तोपर्यंत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये हर हर महादेव, ओम नमः शिवाय आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम लिहायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवा अध्यायासोबत. तोपर्यंत श्री शिवाय नमस्तुभ्यम.